नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता पाहणार आहोत आपण या शेतकरी चॅनलवर रेशीम शेतीसाठी शासनाने 3,42,000 रुपयाचे अनुदान आणि त्या अनुदानातनी अटी पात्रता आवश्यक कागदपत्र पूर्ण माहिती हे पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला सुरुवात करू। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल तर सर्व समजून जाईल, कारण शेतीबद्दलची माहिती या चॅनलवर भेटते। जबरदस्त अशी माहिती आहे रेशीम शेतीसाठी आज घेऊन आलेलो आहोत। तर रेशीम शेती करण्यासाठी राज्य शासनाकडून 3,42,000चे अनुदान दिले जाते। शेतीला जोडधंदा तसेच शेतीपूरक म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते। तर ज्या शेतकऱ्यांकडे बारमाही सिंचनाची व्यवस्था आहे असे शेतकरी रेशीम शेतीकडे वळू शकतात। तर रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेले सामग्री तसेच कुशल मजुरीसाठी शासनाच्या अनुदानासाठी लाभ कसा घ्यावा याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, कारण व्हिडिओ थोडाफार लंबा होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल। तर तुटी लागवड आणि जोपासणी यासाठी शासनाकडून 895 दिवसासाठी माणसाची मजुरी म्हणून 2,29,000 रुपये, तर इतर सामग्रीसाठी 1,13,880 रुपये असे सर्व मिळून 3,42,900 रुपये एवढे अनुदान दिले जाते। तर रेशीम शेती म्हणजे काय हे काही शेतकऱ्याला माहित नाही, पण रेशीम शेती म्हणजे काय हे आपण आता थोडक्यात पाहणार आहोत, बेसिक मध्ये पाहणार आहोत। तर रेशीम शेती हे भारतातील एकमेव नगदी पीक आहे जे 30 दिवसात उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती येते। रेशीम शेतीला तुटी लागवड सुद्धा असे म्हणतात। रेशीम शेती ही इतर पिकासारखी नसून त्यापेक्षा वेगळी आहे। रेशीम शेतीमध्ये किड्याचे संगोपन करावे लागते, त्यासाठी त्याच्या खाद्याची व्यवस्था करण्यासाठी तुटीची लागवड पण करावी लागते। तर किड्याचे संगोपनासाठी एका शेडची आवश्यकता असते आणि किड्याची संगोपनासाठी कमी जागा लागत असली तरी खाद्य निर्मितीसाठी तुटी लागवडीसाठी तुम्हाला शेतीची आवश्यकता असते। तर तुटी लागवडीसाठी लाभार्थ्याची निवडण्याची अटी आणि शर्ती हे पण आपण आता पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा आणि व्हिडिओला जर लाईक केला तर मी तुमच्यासाठी असे चांगले नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो। तर तुटी लागवडीसाठी लाभार्थ्याची निवड आणि अटी हे शर्ती जे आहे की नाही, हे रेशीम शेतीसाठी लाभार्थ्याकडे पाण्याचा निचरा होणारी जमीन असणे आवश्यक आहे। तसेच तुटीसाठी आवश्यक सिंचनाची सोय असणे पण गरजेचे आहे। या बाबीचा विचार करून लाभार्थ्यांनी निवड केली पाहिजे। आणि त्याच्यानंतर जे रेशीम लागवडीसाठी अनुदानासाठी आवश्यक असणारे जे कागदपत्र लागते ते आता पुढील प्रमाणे पाहणार आहोत आपण आता। तर पहिला जे कागद आहे जमिनीचा सातबारा आणि आटा त्याचा उतारा। तर दुसरा बँकेचं पासबुक आणि 3 नंबरचं जे आहे ते आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आणि 4 नंबरचं पासपोर्ट 2 फोटो आणि 5 नंबरचं जे आहे मनरेगाच्या जॉब कार्डाची झेरॉक्स। अशा प्रकारची 5 कागदपत्राची आवश्यकता आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे रेशीम लागवडीच्या अनुदानासाठी कुठे अर्ज करावे, तर रेशीम लागवडीसाठी योजना ही मनरेगाच्या माध्यमातून राबवली जाते, तरी लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा। तसेच पोकरा योजनेअंतर्गत सुद्धा ही योजना राबवली जाते, तिथेही अर्ज करता येतो। तर त्याच्यानंतर जे आहे रेशीम शेतीसाठी शासनाकडून किती अनुदान दिले जाते, तर ते सर्वात आवश्यक आहे, कारण ते आपण आता कॅटेगरीच्या नुसार असते। तर पाहणार आहोत रेशीम शेतीसाठी शासनाकडून पूर्ण 3,42,000 एवढे अनुदान दिले जाते। तर रेशीम शेतीसाठी इच्छुक शेतकऱ्यांना सदर योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा। रेशीम शेती ही शेतकऱ्यांना लवकर परतावा देते। शेतीला जोडधंदा तसेच शेतीपूरक म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते। ज्या शेतकऱ्याकडे बारमाही सिंचनाची व्यवस्था आहे असे शेतकरी रेशीम शेतीकडे वळू शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती हे समजलीच असेल। तर रेशीम शेती ही एकदम सोयीशीर आणि चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आहे। तर शेतीपूरक जोडधंदा आहे। तर बारमाही सिंचनाची बारमाही पाणी असणारे असाल तर तुम्ही हे चांगल्याच पद्धतीने हे व्यवसाय चालू करू शकता। थोडक्यात करायचा आणि चांगल्या पद्धतीने मोठ्यात पण वाढू शकते। तर रेशीम शेतीकडे आता सगळ्या भारतामध्ये मागणी आहे रेशीम कापसाची। तर तुम्ही हे व्यवसाय चालू करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा। तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ घेऊन येतो आपण। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद।